नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम माझा परिचय करून देतो। माझं नाव वैभव मोरे, मी कावेरीसाठी बीड जिल्हा पाहतो। तर आज आपण आहोत चाटगाव शिवारामध्ये, तालुका धारूर, जिल्हा बीड। या ठिकाणी आपण कावेरी सीड्स या कंपनीचा गहू KW51 याबद्दल शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत। तर त्यांना हा गहू कसा वाटला त्यांना त्याचे तोंड आपण घेऊया। त्यांचं नाव गाव विचारून घेऊ। तुमचं नाव? बळीराम संपतराव केकान, राहणार चाटगाव, तालुका धारूर। मोबाईल नंबर? 9404 263504। बर, हे कोणती बॅग लावली आपण? कावेरी 51। कसं वाटतं आपल्याला? आम्ही हे नवीनच वाहन लावलं यावर्षी दुकानदाराच्या म्हणण्यावर। हा, एकदम नंबर 1 वाहन आहे हे आता। बर, इतर वाहनांच्या तुलनेत काय म्हणजे विशेष काय आहे? ह्याची ठुशी लांब आहे, खायला चांगला आहे आणि भरघोस उत्पन्न देणार वाहन आहे। फुटवे वगैरे कसे वाटते तुम्हाला? फुटवे मनानच वाढलेले ते ऑटोमॅटिक। आम्ही फुटव्यासाठी दुसरं औषध फवारलेलं नाही, काही नाही। फुटवे ते अंगच्या अंगालाच फुटवे करते। एकंदरीत तुम्ही गहू लावून खुश आहात ना? एकदम समाधान आहे। हो। तर आपल्यासोबत तसेच आपले रिटेलर जोडलेले विशाल कृषी सेवा केंद्र, त्यांना एक विचारू, त्यांनी ह्या शेतकऱ्याला आपल्या बियाणं पोहोचवलं होतं। तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही तुमच्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आहात, समजा तुम्ही बियाणं दिले, काय वाटतं तुम्हाला ह्याबद्दल? प्लॉट एक नंबर आहे सर। काय विशेष काय? कोंब्या वगैरे चांगले आहेत। शेतकऱ्याचा एक आत्मविश्वास वाढतोय व्हरायटी बघून। त्याच्यामुळे काय कंपनीला इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही? शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघून नक्कीच शेतकऱ्यावर आमच्यावर विश्वास ठेवून कंपनीला यावर्षी पुढल्या वर्षी आणखी गावाची लागवड जास्त करावी। तर शेतकरी बंधूंनो, कावेरी KW51 बद्दल थोडक्यात बोलतो। KW51 हे कावेरीचा गहू असून याची ओंबी एकदम मोठी आणि जाड ओंबी। दुसरी गोष्ट, ओंबीतले जाण्याचा आकार आहे हा मोठा असून एकदम पिवळा तुटूक जाण्याचा कलर आहे। त्यामुळे मार्केट रेट सुद्धा ह्या गव्हाला चांगला भेटतो। आणि गहू खाण्यासाठी प्लस विक्रीसाठी, म्हणजे दोन्हीसाठी, उत्पादन प्लस तुम्ही विक्री दोन्हीसाठी ही गहू एकदम चांगला आहे। येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कावेरी सीड्स या कंपनीचा KW51 हा गहू लावून आपलं उत्पादन वाढवावं, एवढंच बोलतो आणि इथे थांबतो। धन्यवाद। अधिक माहितीसाठी गणेश कृषी सेवा केंद्र, दिंडोरीला भेट द्या.